नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मिश्रा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडीलॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय अभ्यासायचं आहे बरं? तर आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याच्याविषयी शिकायचा आहे तो लेसन म्हणजे कोणता? अ प्ले। आता अ प्ले, व्हॉट इज मीन बाय प्ले? प्ले मीन्स ड्रामा। टू प्ले खेळणे सुद्धा होऊ शकतो, पण त्याचा अर्थ इथे असा नाही घेतला जाणार आहे, कारण हा प्ले कशाशी संबंधित आहे, कशाशी रिलेट करत आहे? तर तो रिलेट करत आहे एका ड्रामाबद्दल, एका नाटकाबद्दल। आता ह्या प्ले या लेसन मध्ये कशाशी रिलेट करणारा तो ड्रामा आहे, तर त्या ड्रामामध्ये नेमकं दिलंय काय? तर त्या ड्रामामध्ये दिलं आहे एक राजा, अ किंग आणि त्याची प्रजा, त्याचा कोर्ट, त्याचा दरबार, आणि त्या दरबारामध्ये, त्या कोर्टमध्ये तो राजा, तो किंग कशा पद्धतीनं निकाल लावतो, कसं न्याय देतो, कसं दया करतो, याच्यावर आधारित तो ड्रामा आहे। आता हा ड्रामा तर आपल्याला अभ्यासायचा आहेच, तत्पूर्वी बिफोर दॅट आपल्याला काय अभ्यासायचं आहे? व्हॉट वी लर्न टुडे? टुडे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू लर्न अबाउट वॉर्मिंग अप। इट मीन्स चिटचॅट ऍक्टिव्हिटी अभ्यासायची आहे, त्याच्यानंतर काही क्रिएटिव्हिटी अभ्यासायची आहेत, त्या आता आपण आधी अभ्यासून घेऊया आणि नंतर आपल्याला वळायचं आहे ते म्हणजे आपल्या लेसन कडे। आणि कोणता आहे? तो आहे अ प्ले। आता बघा, वॉर्मिंग अप मध्ये सर्वात आधी काय दिलेलं आहे? चिटचॅट ऍक्टिव्हिटी। आता चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये नेमकं कशाशी संबंधित क्वेश्चन्स दिलेले आहेत इथे? तर ते क्वेश्चन्स दिलेले आहेत अ प्ले संबंधित। म्हणजे तुम्हाला कोणती सिरियल आवडते, कोणता ड्रामा आवडतो, कोणती मूवी आवडतो, का बरं दिले असणार असं इथे? कारण आपलं लेसनच आहे ना अ प्ले, तो ड्रामा, त्याच्यामुळेच असे क्वेश्चन सुद्धा इथे फ्रेम केलेले आहेत। आता बघा, पहिला क्वेश्चन कुठला विचारलेला आहे? डू यू लाईक टू वॉच प्लेज? तुम्हाला प्लेज बघायला आवडतात का? तर हो, आय लाईक टू प्ले, आय लाईक टू वॉच प्लेज। यस, आय लाईक टू वॉच प्लेज। नंतर क्वेश्चन बघा, विच इज द लास्ट प्ले यू सॉ? आता कोणता असा ड्रामा आहे, कोणतं नाटक आहे, कोणतं सिरियल आहे की किंवा मूवी असू शकते, कोणता प्ले असा आहे जे तुम्ही रिसेंटली बघितलेला आहात? तर स्त्री, स्त्री is the movie, is the last play which I saw. नंतर थर्ड क्वेश्चन, डू यू वॉच टीव्ही सिरियल्स? विच वन्स? तुम्ही टीव्ही सिरियल्स बघता का? आणि बघत असाल तर कोणती बघत आहात? तर यस, यस आय वॉच टीव्ही सिरियल्स। हो, मी बघते कौन बनेगा करोडपती इज माय फेवरेट वन। नंतर बघा, डू यू लाईक स्लो मुव्हिंग सिरियल्स? तुम्हाला स्लो मुव्हिंग सिरियल्स आवडतात का? आता हे स्लो मुव्हिंग म्हणजे काय असेल बरं? तर स्लो मुव्हिंग म्हणजे वर्षोनिवर्ष चालत असणाऱ्या सिरियल्स, जसं की बघा इथे दिलेला आहे ये रिश्ता क्या कहलाता है, किमान 10 ते 12 वर्ष झाले असतील ही सिरियल चालतच आलेली आहे। असे क्या ये रिश्ता क्या कहलाता है, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, अशा प्रकारच्या सिरियल्स ज्या स्लो मोशन मध्ये चालतच राहतात वर्षानुवर्ष, अशा सिरियल्स म्हणजे स्लो मुव्हिंग सिरियल्स। आता ह्या स्लो मुव्हिंग सिरियल्स तुम्हाला आवडतात का? तर नो, मला नाही आवडत। नो, आय डोंट लाईक स्लो मुव्हिंग सिरियल्स। नंतर बघा, डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? तुम्हाला भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी आवडतात का? पास्ट म्हणजे घडून गेलेल्या गोष्टींचा काळ, तर आवडतात का? तर हो, यस आय लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट। नंतर बघा क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? आता तुम्हाला स्टोरीज तर आवडतात, कुठल्या प्रकारच्या आवडतात? तर हॉरिबल स्टोरीज आय लाईक मोस्ट। हॉरिबल्स म्हणजे डरावण्या, ज्यांनी घाबरायला होतं आपल्याला, भयानक, अशा प्रकारच्या स्टोरीज मला आवडतात। नंतरची क्रिएटिव्हिटी बघा, टू ट्रूथ्स वन लाय म्हणजे काय होते बरं? दोन सत्य एक असत्य, म्हणजे दोन वाक्य सत्य असतील, खरे असतील, आणि एक वाक्य कसं असणार आहे इथे? खोटं असणार आहे। आता ही ऍक्टिव्हिटी कशी आहे ते आपण बघून घेऊया। बघा आधी, मेक ग्रुप्स ऑफ 10 to 15. In this game, each person writes 3 sentences about himself or herself, 2 of which are true and the third one is lie. काय दिलेलं आहे? 10 ते 15 मिनिट म्हणजे लोकांचा काय करा, तुम्ही एक ग्रुप तयार करा, त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार केलं
आता ते व्यक्ती, ते विद्यार्थी उभे होतील आणि काय करतील, स्वतःविषयी 3 सेंटेन्स म्हणजे 3 वाक्य बोलतील. त्याच्यामधली 2 हे खरे असणार आहे आणि त्याच्यामधला एक काय असणार आहे, खोटा असणार आहे. Read aloud your sentence while other guess which two are the true or which is lie. आता तुमचे मित्र आहेत ना, तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती तर असायलाच पाहिजे किंवा असतेच. आपली कोणी बेस्ट फ्रेंड असते, आपण ज्याच्याशी बेंच पार्टनर असतो, आपले क्लासमेट्स असतात, त्यांच्याविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतेच असते, हो की नाही. जसं की त्याचं नाव माहिती असते, कोणत्या गावावरून तो इथं येतो इथे शाळेत शिकायला ते आपल्याला माहिती असतं, तो अभ्यासात हुशार आहे की बुद्धू आहे सुद्धा आपल्याला माहिती असतं, किंवा रिसेंटली त्याने कोणत्या ठिकाणी फिरायला गेलेला आहे का, कोणता पिक्चर पाहिलेला आहे का, कोणती धमाल केली आहे का, तो सगळं काय करतो आपल्या ग्रुपमध्ये शेअर करत असतो. आणि त्यामुळे काय असतं, आपल्याला आपल्या ग्रुपमधल्या आपल्या मित्रांच्या बऱ्यापैकी गोष्टी माहिती असतात. आता तुम्हाला सुद्धा जेव्हा ही ऍक्टिव्हिटी करायची असेल, क्रिएटिव्हिटी करायची असेल, तर तुम्ही सुद्धा अशाच गोष्टी बोलणार आहात ज्या तुमचे वर्गमित्र गेस करू शकतील. असं नाही की वन्स आय हॅड अ ब्ल्यू स्वेटर, इट मीन्स माझ्याकडे एकेकाळी एका वर्षी काय निळ्या रंगाची स्वेटर होती. अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला इथे वापरायचे नाही आहेत. तर जे जनरल यूज मध्ये आहेत, रिसेंट मध्ये घडत आहेत किंवा आपल्या प्रेझेंट टेन्स मध्ये घडत आहेत, तशाच प्रकारचे तुम्हाला काय करायचे, तसे वाक्य आपल्या मित्रांसमोर बोलायचं आहे. बोलून झालं, जोरात बोलायचं आहे, तर तुमचे मित्र काय करतील, बाकीचे कोणते 2 आहेत ते खरे आहेत ते ओळखतील आणि कोणतं खोटं आहे ते सुद्धा ओळखतील. काय करायचे बघा, इन द गेम 2 truths 1 lie. It is necessary to use details which can be verified to see whether they are true or false. For example, you can't use sentence like I once had a blue sweater. म्हणजे तुमचे मित्र ज्याला गेस करू शकतील, जर व्हेरीफाय केलं तर ते खरे ठरू शकतील, अशाच प्रकारची तुम्हाला इथे सेंटेन्स वापरायची आहेत. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी किंवा तुमच्याकडे होत्या ज्या गोष्टी, तशा प्रकारचे इथं सेंटेन्स वापरायचे आहेत नाही. तर बघा, आपण हा सुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे, इट मीन सॉल्व केलेला आहे. आता कशा प्रकारे केलाय बघा, ही मुलीचं चित्र आहे आणि ही तुमची वर्गमैत्रीण समजा आणि ती तुमच्या समोर स्वतःविषयी एंट्रो देत आहे, स्वतःला प्रेझेंट करत आहे. ती काय म्हणणार बघा, हेलो एव्हरीवन, आय एम निशा, I am Bharatanatyam dancer. I have won many dance competitions, but I want to be a classical singer. काय म्हणत आहे ही, हॅलो एव्हरीवन, नमस्कार वर्गमित्रांनो, माझं नाव निशा आहे, मी एक भरतनाट्यमची डान्सर आहे. मला भरतनाट्यम डान्स मध्ये मी अनेक वेळा कॉम्पिटिशन मध्ये भाग सुद्धा घेतलेला आहे आणि खूप प्राइज सुद्धा मिळवलेले आहेत, परंतु मला सिंगर व्हायला आवडेल. आता ऑब्विसली तुमची मैत्रीण आहे, तुम्हाला नक्की माहिती असणार आहे की तिचं नाव खरंच निशा आहे का, तिला खरंच भरतनाट्यम डान्स येतो का, तिने काही प्राइज मिळवलेले आहेत का, किंवा तिला सिंगर बनायची आहे का. त्याच्यातली ती 2 बोललेला ते खरंच आहे, तर खरं कोणतं हे ओळखायचं आहे आणि खोटं कोणतं आहे ते सुद्धा ओळखायचं आहे. नंतर बघा, एक मुलगाचा दिलेला इथं एंट्रो, हेलो एव्हरीवन, आय एम साहिल, आय लिव्ह इन पुणे ॲट शिवाजी नगर. I am one of the most studious students of our class. I visited Sri Lanka last month with my parents. माझं नाव साहिल आहे, मी पुण्यामध्ये शिवाजीनगरला राहतो आणि मी खूप अभ्यासू मुलगा आहे आणि रिसेंटली मी माझ्या आई बाबांसोबत श्रीलंकेला फिरायला गेलेला. आता काय करायचं आहे, हा श्रीलंकेला गेलेला असणार तर आल्याबरोबर तुम्हाला याने एकदम माहिती लावली असणार की होय, अरे आपको पता है क्या, तुमको पता है क्या, मैं समर वैकेशन में श्रीलंका को गया था, असं त्याने नक्कीच सांगितलेलं असणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी ओळखायला काय होणार, सोप्या जाणार. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या वर्गमित्रांना उभं करायचं, क्रिएटिव्हिटी करत असताना आपल्या विषयी स्वतःला प्रेझेंट करायचं आपल्या वर्गमित्रांसमोर. नंतर थर्ड ऍक्टिव्हिटी बघून घेऊया. Divide the students into group of 5. They sit in a circle. They choose one object of daily use such as a bag, wallet box, etc. The group leader writes 4 sentences about it. आता थर्ड ऍक्टिव्हिटी कुठली आहे बरं, तर तुम्हाला 5-5 मुलांचा ग्रुप तयार करायचा आहे. 5-5 मुलांचा ग्रुप तयार केल्यानंतर त्यांना सर्कल मध्ये बसवायचं आहे, वर्तुळाकार बसवायचा आहे
आणि असा गेम आहे हा, त्यातली तुम्हाला एखाद्या गोष्टी जी तुमच्या डेली यूज मध्ये असेल अशाच प्रकारची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि काय करायचं आहे, ती तुम्हाला हरवली आहे की सापडली आहे अशा प्रकारचे सेंटेन्स इमॅजिन करायचे आणि ते तुम्हाला लिहायचं. आता एखाद्याला बॉटल सापडली असेल तर तो काय म्हणेल, आय फाउंड अ बॉटल, पिंक कलरची आहे, कॅन्टीन जवळ सापडली. दुसरा ग्रुप म्हणेल की मला टिफिन बॉक्स सापडला किंवा हरवला आहे, तो पिंक कलरचा आहे, तो बाथरूम जवळ हरवलेला होता. अशा प्रकारची सपोज दोन्ही जर ग्रुपने सेम सेंटेन्स लिहिले, जसे यांचं बॅग हरवलं, टिफिन बॅग हरवली आणि यांनी म्हणले की आम्हाला मिळाली, जर दोघांचे सेंटेन्स मॅच झाले तर ती त्यांनी ऑब्जेक्ट म्हणजे ती वस्तू त्यांनी दुसऱ्या ग्रुपला काय करायची, परत करायची आहे. असा हा गेम आहे, अशी ही ऍक्टिव्हिटी आहे जी आपण सॉल्व्ह केलेली आहे. आता कशी ती बघा. पहिला ग्रुप काय म्हणते, आय हॅव फाउंड अ वॉटर बॉटल. आम्हाला एक बॉटल सापडलेली आहे. इट्स पिंक, ती गुलाबी कलरची आहे. इट्स सिलेंड्रिकल, आणि तिचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल. इट्स ट्रान्सपरंट, ती ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे. आणि इट हॅज अ स्टील कॅप, म्हणजे तिचा जो लावायचं झाकण कसं आहे, स्टीलचा आहे. आणि कुठे बरं मिळाली त्यांना, आय फाउंड इट ऑन इन अवर स्कूल लायब्ररी. कुठे मिळाली ती, आम्हाला स्कूलच्या लायब्ररी जवळ मिळाली. दुसरा ग्रुप काय करणार आहे बघा, अदर्स. टू राईट 4 सेंटेन्स इज, आय हॅव लॉस्ट टिफिन बॉक्स, इट्स कलर इज पिंक, इट्स स्क्वेअर इन शेप, आय लॉस्ट इट इन अवर स्कूल कॅन्टीन. आता यांचा टिफिन बॉक्स हरवलेला आहे, पिंक कलरचा आहे, स्क्वेअर शेप म्हणजे चौकोनी शेपचा आहे, आणि तो स्कूलच्या कॅन्टीन जवळ हरवलेला आहे. दोघही मिसमॅच होत आहेत. सपोज यांनी सुद्धा म्हटलं असतं की आम्हाला वॉटर बॉटल इथं मिळाली, ती पिंक आहे, सिलेंड्रिकल शेप आहे, तर ही ऑब्जेक्ट आणि ही ऑब्जेक्ट मॅच झाली असती, आणि ही ऑब्जेक्ट यांनी काय केलं असतं, यांनी ही ऑब्जेक्ट त्यांना परत केलं असतं. नाही मिसमॅच झाले, ओके, इट्स ओके, काही हरकत नाही. पण तुमचे जर मॅच झाले तर ती वस्तू परत करायची आहे, नाही झाले तर ओके, नाही करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं वॉर्मिंग अप. चिटचॅट ऍक्टिव्हिटी आपण अभ्यासलेली आहे, आणि 2 ऍक्टिव्हिटी ज्या दिलेल्या होत्या इथे त्या सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही उपयोगी माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा ही उपयोगी माहिती त्यांच्या कामात पडू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या लेसनच्या एक्सप्लेनेशन सह. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये हा जो चॅप्टर आहे अप्ले, हा पूर्णपणे एक्सप्लेन करायचा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.